कंपनीची बैठक रोज भरत होती आणि थोडा वेळ चालून मोडत होती. कसलीच रंगत येत नव्हती. तेच तेच विषय चघळले जात होते. तीच तीच माणसं बोलत होती. तेच ते अभिप्राय व्यक्त होत होते. कंटाळा येत होता. पूर्वीसारखी हाय क्लास मजा राहिली नव्हती. नवे काही घडत नव्हते आणि आता कशा संबंधी बोलावे हे मंडळींना कळत नव्हते. बैठक न रंगण्याची आणखीही काही कारणं होती. कंपनीचा मुख्य आधारस्तंभ बाबू पैलवान तोच परगावी गेला होता. त्यामुळे निम्मी मजा गेली होती. नाना चेंगटेही बरेच दिवस येत नव्हता. तो थोडा आजारी आहे असे कोणीतरी सांगितले होते. पण चेंगटाची कुठलीच गोष्ट कोणी फारसे मनावर घेत नसे. त्यामुळे त्याच्या आजारपणाचीही कोणी दखल घेतली नव्हती. असेल काहीतरी, कमी जास्ती खाल्ले असेल आणि अजीर्ण गडी उताना पडला असेल. नाहीतर कुठल्या तरी उचापतीत हातपाय मुरगळून घेतला असेल. दुसरे काय असणार? काहीही असो, तोही येत नव्हता. त्यामुळे बैठक अळणी वाटत होती. रोज मंडळी गणा मास्तरच्या कट्ट्यावर जमत होती. 4-2 शब्द बोलत होती. बराच वेळ एकमेकांच्या तोंडाकडे पाहत मुकाट्यानं काढत होती. कंटाळा कंटाळा आला होता. त्या दिवशी रात्री बाबू बैठकीत अचानक दाखल झाला आणि सगळ्यांची कळीच खुलली. आता काही जगण्यासारखे आहे असे एकदम वाटू लागले. विडीचे जळते तोंड तोंडात घालून त्या बाजूने धूर काढीत रामा खऱ्यात म्हणाला, काय बाबूराव हे? गेला ते तिकडच, पाण्यात पडल्यावानी गप्प. हॅ, समधी कंपनी फुटली आपली. बाबूने शिवा जमदाड्याच्या मांडीवर जोराची थाप मारली. दात काढले. सासूरवाडीला गेलतो राव. लय दिवस बायको माग लागली होती. कवशिक आला. हे काय, आत्ताच की. मोटारीतनं खाली उतरलो. घरी जाऊन 4 भाकरी मुरगाळल्या, हात धुतला आणि आलोच. ते बरं केलंस. आसपास रस्त्यावरच्या दिव्यांचा फिकट उजेड पसरला होता. कट्ट्यावर बसलेल्या मंडळींचे चेहरे अंधुक दिसत होते. बाबूने नीट निरखून पाहिले. भिंतीला टेकून गणा मास्तर पान लावित होता. रामा खरात एक मांडी करून विडीचा धूर मजेनं काढत होता. शिवा जमदाडे त्याच्या त्या धुराकडे बघत बराच वेळ काढत होता. त्याचा काहीच उद्योग चालू नव्हता. गोपाळ रेडे बुडाजवळ जाजमाच्या खाली आलेले दगडगोटे मधून मधून काढून बाजूला टाकीत होता आणि आपली बसायची जागा साफ करीत होता. सगळे नेहमीची मंडळी दिसत होती. नाही म्हणायला नाना चेंगट मात्र अजिबात दिसत नव्हता. असे कसे झाले? नाना नाही म्हटल्यावर मजाच गेली की सगळी. आपले हात फुरफुरायला लागले म्हणजे रट्टा घालायला आहे कोण मग? आपल्याला पाहून नाना कदाचित कट्ट्याच्या खाली उतरला असेल. कदाचित कुणाच्या तरी आडोशानं बसला असेल. आपण आलोय हे बघितल्यावर ही गोष्ट शक्य होती. म्हणून बाबूने आणखीन निरखून पाहिले. पण नाना चेंगट काही दिसला नाही. तो नाहीच अजिबात. तर दिसणार कसा? हे बाबूच्या लक्षात आले. त्याने चौकशी केल्यावर कुणीतरी सांगितले, तो जरा आजारी आहे. गेले काही दिवस तो अजिबात येतच नाही. अरे मग मर्दांनो, घरी जाऊन बघितलं का कुणी? काय होतंय काय नाही? रामा खऱ्याताने विडीचे थोटूक टाकून दिले. धुराचा शेवटचा हप्ता हवेत सोडून बेफिकीरपणे म्हणाला, त्यात काय बघायचंय? आपल्याला जात माहित नाही का? कुठेतरी गप्पा गप्पा खाल्ला असेल, लागले असेल हागवान. बंद झाली म्हणजे आपसुक येईल. जातोय कुठं? कधी नव्हे ते गणा मास्तर मध्येच बोलला, तसं नव्ह, दुसरंच आहे. मग धडपडला असेल कुठंतरी, मार खाऊन आला असेल. तसं बी नव्ह, तिसरंच आहे. मग काय ऑपरेशन करून आला म्हणावं का काय? नवं म्हणतो तर चौथंच आहे. या संभाषणानं बाबूची उत्सुकता वाढली. गणा मास्तर नुसतं नाही नाही म्हणू लागला. पण काय आहे ते काही सांगेना. तेव्हा सगळेच त्याच्या तोंडाकडे पाहू लागले. प्रत्येकाने कान टवकारले. बाबू म्हणाला, म्हणजे काय हाय काय गणा मास्तर? काय सिक्रेट आजार आहे का? तसं असलं तर जोड्यानंच हाणतो त्याला. तू बोल नुसतं. हा निघालोच बघ. गणा मास्तरने पान खाल्ल्यावरही जितका गंभीर चेहरा करता येईल तितका केला. सर्वांच्या तोंडाकडे नीट निरखून पाहिले. प्रत्येकजण आपल्याकडेच पाहतो आहे हे बघितले. मग हळू आवाजात तो म्हणाला,
काहीतरी सिक्रेटचा आजार आहे त्याचा बाबू. पण तू म्हणतोस तसला नव्ह. वायलीच भानगड आहे. कसली? त्याला रातसार झोपच येत नाही म्हण. रातसार जागाच राहिल्यावर झोप कशी येईल? तसं नव्ह म्हणतो तर. मग रातच्याला तो झोपतोय हातुरणावर. अगदी टायमावर झोपतोय. पण जरा डुलका लागला की वरडत उठतोय एकदम. मग पुन्हा झोपच नाही. काय वरडतोय? शिवा जमदाड्याने उत्सुकतेने प्रश्न केला. बाबू रागवला. झोपतनं वरडत उठलं म्हणजे मनुष्य काय वरडायचंय? आई आई मेलो मेलो असंच वरडणार. तुला काय वाटतं? जमदाड्या, भारत माता की जय असं म्हणत असेल का? शहाणाच आहेस तू एक म्हणजे. सगळे हसले. शिवा वरमला. पण त्यालाही जरा बरे वाटले. हा, आता जरा बैठक जमली. बरं गणा मास्तर, तू पुढची स्टोरी सांग. गणा मास्तरने मग एकूण वृत्तांत सांगितला. आज दुपारी नाना चंटाचा थोरला भाऊ 2 रुपये उसने मागायला त्याच्याकडे आला होता. त्यानं सगळी हकीकत सांगितली. नाना चेंटाला अलीकडे झोपच लागत नव्हती. तो झोपला की थोड्या वेळानं कसली तरी वेडीवाकडी स्वप्न पडतात आणि मग तो एकदम ओरडत उठतो. कोणीतरी गळा दाबावा तसा घाबरून उठतो. मग पुन्हा काही त्याला झोप येतच नाही. गेले 4-8 दिवस रोज हा प्रकार चालू आहे. चौकशी केली तर नीट काही कोणाला सांगतच नाही. एक बाई स्वप्नात दिसते एवढंच तो म्हणतो. पण तो फार हबकला आहे. अगदी अंथरूणच धरले आहे. गणा मास्तरने सांगितलेली ही हकीकत ऐकून बैठकीत एकदम खळबळच उडाली. जो तो एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागला. हे काय नवी भानगड असा भाव प्रत्येकाच्या तोंडावर उमटला. बाबू म्हणाला, मला वाटतं आपण नानाच्या घरीच जाऊ लगोलग आणि समक्ष विचारू त्याला. मग समजा डिटेलवर सांगतोय का नाही बघा. म्हणजे कळेल तरी खरी गोष्ट काय आहे ती. आता असेल का घरी? शिवाने विचारलं. लेका आजारी आहे म्हणल्यावर जातोय कुठं? चला चला. सगळे भराभरा उठले. झपाझपा पावले टाकी नाना चिंटाच्या घरी येऊन दाखल झाले. बाबू तर सगळ्यांच्या पुढं. धाडधाड कडी वाजवून, दार जोरात आपटून तो अंगणात गेला सुद्धा. पटका बगलेत मारून नाना म्हणून इतक्या जोरात ओरडला की घरातली सगळी माणसं एकदम बाहेर आली. नानाचा थोरला भाऊ, त्याची बायको, नानाची बायको, थोरल्या भावाची पोरं. बाबू निर्विकारपणे म्हणाला, नाना कुठे? हाय आत, पडलाय हातुरणावर. या की. भावाने स्वागत केले. आतल्या खोलीत एका जुन्या गादीवर नाना चेंगट निजून होता. एक मोठे जाड घोंगडे त्यानं गळ्यापर्यंत पांघरले होते. समोरच्या कोनाड्यात एक जुनाट कंदील भगबगत होता. त्या उजेडात कणणाऱ्या चेंगटाचा सुकलेला चेहरा सर्वांच्या दृष्टीला पडला. गडी एकूण भलताच खाली आला होता. आधीच तो पाप्याचे पित्तर. त्यातून या आजाराने त्याची उरली सुरली हाडेही वर आली होती. सगळी कंपनी त्याच्या अंथरुणापाशी बसली. थोडा वेळ इकडे तिकडे गेला. 4 नेहमीच्या गोष्टी बोलून झाल्या. मग बाबू कधी नव्हे ते मवाळ आवाजात बोलला, काय नाना, भानगड काय हाय? कसली स्वप्न पडतात तुला? कोण बाई येते? बाबूने हा प्रश्न विचारल्यावर नाना चेंगट उठून बसला. भिंतीला टेकला. पांघरुणातच गुडघे वर केले. बाबूकडे काळजीपूर्वक पाहिले. फक्कन हसून बाबू म्हणाला, तुला मारत नाही मी चेंगट. आता स्वप्न पडतात हा काही तुझा गुन्हा नाही काय नाही. जमदाड्यानेही टेकू दिला. तू व्यवस्थितशीर सांग आधी नाना. समद सांग. म्हणजे काय विलाज असला तर करता येईल. तेच म्हणतो मी. सगळ्यांनी पुन्हा पुन्हा धीर दिला. तेव्हा नानाला कंठ फुटला. क्षीण आवाजात तो म्हणाला, तुम्हाला खरं नाही वाटायचं, पण खरं आहे असं. बोल, पुढं बोल. तुमचा विश्वास नाही बसायचा. बसतोय. तू बोल घडाघडा पहिले. तुला खोटच वाटल. आता सांगतोस का कसं? बाबूने नकळत हाताची मूठ करून उगारली. नानाने एकदम अंग चोरून घेतले. मग बाबूच्या चूक लक्षात आली. आज या माणसाला मारून उपयोग नाही. मग उगारलेली मूठ त्यानं जमदाड्याच्या बक्कन पाटीत हाणली. तो ओरडला. तेव्हा बाबूला बरे वाटले. हा, सूट चेंगट तू. चेंगट म्हणाला, म्हणजे काय झालं? या 4-8 दिवसातली गोष्ट. गेल्या बिस्तरवरी मी रातच्याला झोपलो आणि मध्यान रात्री सपान पडलं. एक बाई आली एकदम मोहर.
मळवट भरलेली, केस मोकळं सोडलेली आणि माझ्याकडे बघून खुणा करायला लागली. सारखी म्हणायला लागली, चल नाना चल. कुठं चल? ते काय बोलली नाही. विचारायचं तिला, भ्यायचं नाही. घाबरून गेलो राव मी. कशाचं विचारतोय? दातकीळ बसली माझी. वरडतच उठलो मी आणि काय तवा. बरं पुढं? दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच खेळ. नानाने हळूहळू सगळी कथा सांगितली. गेल्या गुरुवारपासून हे स्वप्न त्याला रोज पडत होतं. रोज रात्री नाना झोपला की ती बाई त्याच्या स्वप्नात हजर. एक दिवस खाडा नाही. एकदा तर ती बाई त्याच्या उरावर बसली आणि खदाखदा हसू लागली. आणखी एकदा तिने वेडीवाकडी तोंड करून आणि डोळे गरगर फिरवून नानाला फारच भीती दाखवली. तिचा एकच दोष आहे, नाना चल असे सारखे ती बोलते आहे. नाही म्हणायला एकदा धीर करून नानानं तिला कोण काय माहिती रडत रडत विचारली. तेव्हा ती म्हणाली की मी पाताळ सुंदरी आहे. मी रोज कोणाच्या तरी स्वप्नात जात असते. परवा ती अशीच कोणाच्या तरी स्वप्नात गेली आणि तो मनुष्य झोपेतच साप चावून मेला. त्यामुळे ती त्या स्वप्नात अडकून राहिली आहे. तिला बाहेर पडता येत नाही. याच्या स्वप्नातून त्याच्या स्वप्नात आणि त्याच्या स्वप्नातून तिसऱ्याच्या स्वप्नात अशी ती सारखी भटकत आहे. अशीच चुकून ती नानाच्या स्वप्नात आली आणि आता ती हलतच नाही. चल चल म्हणून नानालाच खुणा करत बसली आहे. तुला घेतल्याशिवाय आता मी जाणारच नाही असे म्हणत आहे. तिच्या बेसूर दर्शनाने नाना पार हबकला आहे. नुसती आठवण झाली की त्याच्या अंगाचा थरकाप होऊ लागला आहे. आता या कर्माला काय करावे? या लिगाड्यातून कसे सुटावे? नानाचे हे स्वप्न फार विचित्र होते. असली गोष्ट कधी कुणाच्या ऐकण्यातच नव्हती. खरं का खोटं काही कळेना. शिवा जमदाडे पुढं सरकला. नाना तुला सपान पडते का खरंच एखादी बाई येते या? नीट विचार करून बोल. सपानच पडते या. नानाने मुंडी हलवली. नाहीतर हाडळ बिडळ येत असेल एखादी. ती बसत असेल तुझ्या उरावर. हाडळ म्हटल्यावर तर नानाला फारच भीती वाटली. त्याच्या हातपाय लटालटा कापू लागले. त्याने पुन्हा पुन्हा मान हलवून निषेध व्यक्त केला. छा छा, हाडेला काय उद्योग नाही का दुसरा माझ्याकडे यायला? तू भिवू नकोस नाना. अरे हाडळ असेल ना तर आपल्याकडे पॉवरफुल देवऋष आहे. तो मिनिटात तिला पळवून लावतोय. तू नुसतं होय म्हण. सगळ्यांनाच ही गोष्ट पटली. गावात एक नवीन देवऋष आला होता. चांगलाच जबरदस्त होता. कुठलेही भूत पिशाच ताबडतोब पळवून लावण्याची ताकद त्याच्यात होती. एकदा तर एकाला डबल भूत लागले होते. तेही त्यानं हाकलले होते. म्हणून मंदता होती. हडे तर त्याच्यासमोर उभ्याच राहत नसत. एकदम किंकाळी फोडून पळ काढत असत. नानाला दिसणारी बाई स्वप्नातली नसून हडळ असेल तर काम सोपे होते. म्हणून सर्वांनी परोपरीनं नानाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण नाना काही कबूल होईना झाला. तो सारखा स्वप्नातली बाई हेच घोकत राहिला. आता बाबूला बळ चढले. तू मर्दा लय भेदरट चेंगट. एक थोबाडीत ठेवून द्यायची. पळाली असती ना ती. तू बाई बघितली नाहीस म्हणून बोलतोयस. एवढे बोलून नानाने तोंड चिमणी उडे केले. ही मस्करी करायची टाइम नाही बाबांनो. कसंही करा पण मला वाचवा. मंडळी गंभीर झाली. चेंगटाचे दुखणे खरे आहे हे सर्वांना मनोमन वाटले. अशा संकटाच्या वेळी त्याला मदत करायला पाहिजे यात काही शंका नव्हती. त्या भयंकर बाईच्या तावडीतून त्याला सोडवले पाहिजे. बाबू गंभीरपणे म्हणाला, तू काय काळजी करू नकोस चेंगट. मी असं करतो. आजपासून इथंच झोपायला येतो. तुझ्याजवळ हातरून टाकतो. रामा बोलला. आणि मोहर? मोहर काय? चेंगट तू झोप खुशाल. जर का तुला सपान पडलं आणि ती आली तर मला हळूच खून कर. म्हणजे मी बघून घेतो की तिला. काय करशील? खरा त्याने पुन्हा शांतपणे दुसरा प्रश्न विचारला. बाबूही मग विचारात पडला. अरे होय की. आपण काय करणार इथं? बाई येणार स्वप्नात त्याच्या. आणि स्वप्नाबाहेर आपण काय करणार? आपल्या ताकदीचा इथं काही उपयोग नाही. इतका वेळ गप्प बसून ऐकणारा गणा मास्तर आता पुढे सरसावला. तो शांतपणे बोलला, मला एकच रस्ता दिसतो. कोणचा? शिवा उतावीळपणे बोलला. ह्यो गडी झोपला म्हणजे सपान पडतो. आणि सपान पडलं म्हणजे ती बाई येते. होय ना? होय.
मग आपण असं करू. कसं? रातच्याला त्याला झोपूनच द्यायचं नाही. समद्यांनी रोज इथं जमायचं. गप्पा टाकायच्या, पत्ते खेळायचे, रातभर जागायचं. मग कशी येईल बाई? मग ह्यो दिवसा झोपल आणि दिवसा आली तर ते मागणं बघू. सध्याच्याला तर हा विलास करून बघू. एक 8 दिवस, जास्त नाही. सर्व मंडळींनी गणा मास्तरच्या या सूचनेवर थोडा वेळ चर्चा केली. सगळ्यांनाच ही योजना पटली. नानाला रात्रभर जागच ठेवायचं. तो झोपलाच नाही तर मग स्वप्न कसे पडेल आणि ती बाई तरी कशी येईल? सर्व मंडळींनी गणा मास्तरच्या या सूचनेवर थोडा वेळ चर्चा केली. सगळ्यांनाच ही योजना पटली. नानाला रात्रभर जागच ठेवायचं. तो झोपलाच नाही तर मग स्वप्न कसे पडेल आणि ती बाई तरी कशी येईल? सगळ्याच मुद्दा निकालात निघेल. नानालाही ही कल्पना बरी वाटली. त्यानेही मान हलवली. गणा मास्तरने नानाच्या भावाला बोलवून ही कल्पना त्याच्याही गळी उतरवली आणि मग रोज रात्री इथं जागरण करण्याचा बेत पक्का झाला. पहिल्या दिवशी सगळी मंडळी उत्साहानं गोळा झाली. कोणी अंथरूण पांघरून आणले, कोणी पत्ते आणले. नानाच्या बायकोनं पिती पिती चहा करून दिला. तो डोसून रात्रभर जागरण सुरू झाले. रात्रभर त्यांनी नानाला झोपून काही दिले नाही. एवढेच नव्हे तर अंथरुणावर थोडे आडवे येऊ दिले नाही. बसून बसून त्याचे अंग ताटून गेले. चांगले फटफटले. उणे ओसरीवर आली तशी एक एक मंडळी हलली. आपापल्या घराकडे गेली. नानाला जागरण झाले होते. त्याचे डोळे चुरचुरत होते. पण स्वप्न न पडल्यामुळे त्याच्या तोंडावर जरा तजेला होता. दिवसा त्याला नकळत डुलकी लागली, पण कसलेच स्वप्न पडले नाही. त्याला चांगली झोप लागली. मग मात्र त्याला खरोखरच हुशारी वाटली. हा उपाय नामी होता. रात्री जागावे आणि दिवसा झोपावे. म्हणजे ते वाईट स्वप्नही पडायला नको आणि ती पातळ सुंदरी पुन्हा दिसायलाही नको. असे काही दिवस नियमानं केले तर तिला स्वप्नात यायला मिळणारच नाही. मग चडफडत ती निघून जाईल. करते काय मग मिट्टा? दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा मंडळी जमली आणि गणा मास्तरने उत्सुकतेनं विचारले, काय नाना, दिवसा काय घडामोड? नाना उत्साहाने म्हणाला, दिवसा काही नाही. टवळी अजिबात आली नाही. येईलच कशी? बरोबर नाक दाबलंय तिचं. त्या दिवशी रात्री पुन्हा जागरणाचा कार्यक्रम झाला. दिवसानं झोपलेली काही मंडळी पेंगू लागली. तेव्हा बाबूने पाटीत दणके घालून एकेकाला जागे ठेवले. ते दणके बघून नाना आपोआपच जागला. उजाडेपर्यंत गप्पा मारी, पत्ते खेळीत राहिला. तो झोपलाच नाही. अर्थातच कसलेही स्वप्न पडले नाही आणि त्या भयंकर बाईचे दर्शनही झाले नाही. दिवसा त्याने पुन्हा डुलक्या घेतल्या. कसलेही स्वप्न नाही, काही नाही. मग मात्र नानाला खरोखरच हुरूप चढला. आता आपली जवळजवळ सुटकाच झाली आहे असे त्याला मनोमन वाटू लागले. अशा आणखी 2 रात्री गेल्या. नानाला हळूहळू गुण येऊ लागला, पण एक एक मंडळी कंटाळू लागली. नानाबरोबर रोज रात्री आपल्यालाही जागरण होऊ लागले आहे आणि त्यामुळे रोज दिवसभर आपल्यालाही झोपा काढाव्या लागत आहेत. हे सर्वांच्या ध्यानी येऊ लागले. हे असे आता किती दिवस चालायचे? दिवसा आपल्या कामधंद्याला काही वेळ पाहिजे का नको? पण अजून बाबूचा उत्साह कायम होता. इतर मंडळी थोडी पेंगली तरी तो जागा राहायचा. पेंगणाऱ्या मंडळींना हलवून हलवून, मारून, ठोकून जाग करायचा. 4 दिवसांनी त्यालाही डोळे उघडे ठेवणे जड जाऊ लागले. मग गणा मास्तरने सरळ भजनी पार्टीज बोलावली. त्यांच्या टाळकुटण्याने आणि संगीत आरडाओरड्याने ही सगळी मंडळी जागी राहिलीच. पण नानाची सगळी गल्लीच खडबडून उठली. त्यांनाही जागरण घडू लागले. रात्रभर नुसता गोंधळ होऊ लागला. जवळपासच्या लोकांच्या तक्रारी, भांडणे यांचा गदारोळ उडाला. नानाचे हे विचित्र दुखणे सगळ्या गावालाच ठाऊक झाले. या 8 दिवसात नानाची तब्येत मात्र सुधारली. त्याला पुष्कळच बरे वाटू लागले. अखेर 8 दिवस संपले आणि मंडळींनी सुस्कारा सोडला. सुटलो एकदाचे. आता आपण घरोघर झोपायला मोकळे झालो. नानाची बाई गेली. चला, काम निकालात निघाले. रात्रभर आपापल्या घरी झोपून मंडळी दुसऱ्या दिवशी कट्ट्यावर जमली तेव्हा सगळ्यांनाच फार हुशारी वाटत होती. आपणच एका मोठ्या दुखण्यातून उठलो असे त्यांना झाले होते.
गणा मास्तरच्या डोकेबाजपणाची तारीफ चालली होती. गणा मास्तर हसतमुखाने ती ऐकत होता. सगळे चिमट्याची वाट पाहत होते. त्याने आज बैठकीत यायचे कबूल केले होते. तो अजून का बरे आला नाही? फार उशीर झाला. तसा गणा मास्तर अस्वस्थ झाला. मी जाऊन घेऊन येतो त्याला, असे सांगून तो उठला आणि झपाट्यानं चिमट्याच्या गल्लीकडे गेला. सगळे त्याची वाट पाहत थांबले. करमेना, वेळ जाईना म्हणून बाबूचे डोके झाडून झाडून त्यातली चिमड दोन चिमड तांबडी माती बाहेर काढली. रामा करतने एक दोन विड्या ओढून बघितल्या. शिवा जमदाड्याने हातानेच पायाच्या बोटाची नखे काढली. गोपाळ रेडे थोडा वेळ पेंगला. मग गणा मास्तर आला. आला तो एकटाच आला. त्याचा चेहराही गंभीर दिसला. बसल्या बसल्याच तो म्हणाला, सगळं बोंबललं की र? म्हणजे? काल नाना नेहमीप्रमाणे रातचा झोपला तर पुन्हा स्वप्न पडलं आणि पुन्हा ती बाई आली स्वप्नात. वर नानाला म्हणतीया, तू मला येऊ देत नाहीस का? थांब, तुझं चांगलं कांडातच काढते. कोण म्हणलं? चेंगटच सांगत होता. लय घाबरलाय. मला म्हणाला, आता काय माझी धडगत नाही. ती बाई मला घेऊन जातीया. अगदी कायमची घेऊन जातीया. आता कसं करावं? गणा मास्तरने सांगितलेला हा वृत्तांत ऐकून वातावरण एकदम गंभीर झाले. सगळीकडे स्तब्धता पसरली. कुणीच कुणाशी बोलेना. एकूण हे प्रकरण आपण समजतो तितके साधे नाही, गंभीर आहे. नाना चिंट्याची यातनं आता सुटका होते की नाही, की ती बाई त्याला खरोखरीच घेऊन जाणार. आणि घेऊन जाणार म्हणजे काय? चेंगट मरतो बिरतो की काय? छे छे, ही गोष्ट काही बरी नाही. उपाय काहीतरी शोधलाच पाहिजे. काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. पण कोणता? पुन्हा नानाला जागवायचे. ते जमण्यासारखे नव्हते. मग काय करावे? नाना खरेच शेवटी बोलला, आपण बी जागायला नको आणि त्या चेंगटाला तर झोप लागल असं काहीतरी करायला पाहिजे. होय, पण करतोस काय? सांगू का? सांग. रामा थोडा वेळ थांबला. सगळ्यांच्या तोंडाकडे पाहून त्यानं अदमास घेतला. पटलं तर बघा, वाट दाखवायचं काम माझं. म्हणजे कसं म्हणतोस? मला वाटतं चेंगट्याला रोज पाजावे. काय? रामानं उजव्या हाताचा अंगठा वर करून तोंडाजवळ नेला. म्हणजे? नानाला दारू पाजावी असं रामा म्हणतो की काय? काय दारू पाजावी? हा, म्हणजे काय होईल? गडी जिंकून पडेल मुडद्यावाने. सकाळपतूर भानगडच नाही. सापान पडतंय कशाला? बाबू या गोष्टीचा निषेध करण्याच्या विचारात होता. पण बहुतेकांना खऱ्या त्याच्या सूचनेत तथ्य वाटत आहे हे त्याच्या ध्यानात आले. मग तो पुढे काही बोललाच नाही. पण नाना घेईल का? चट घेते. माग तर मला आणून दे म्हणून माग लागला होता त्या खंडूच्या. आरतीच्या माईला. मग पाजा की. पडू दे गडी हालट होऊन. दारूला भिवून बाई पळाली तर बरंच आहे. बोलता बोलता विचार पक्का झाला आणि चिंट्याला तीर्थ द्यायचं ठरलंही. ते कुठे मिळेल ही फारशी चिंता नव्हती. गाव तयारच होते. खनावे तिथं बाटली निघत होती. तो मुद्दा नव्हता. चेंगट ही गोष्ट करायला आडेवेडे घेईल अशी बाबूची कल्पना होती. प्रत्यक्षात उलटेच घडले. त्यानं मोठ्या हौसेनं ती गोष्ट मान्य केली. इतकेच नाही, एकामागून एक ग्लास बराबर रिचवून त्यानं एकदम आरडाओरडाही सुरू केला. त्या दिवशी रात्री नानानं घरात फार दंगा केला. थोरल्या भावाला कधी नव्हे त्या शिव्या दिल्या. बायकोला चोपून काढले. फार काय, बाबू पैलवानालाही त्यानं चोपून काढायची तंबी दिली. फार माजलास काय रे बाब्या तू? अशी भाषा काढल्यावर मात्र बाबूनं त्याला 2 दणकेच ठेवून दिले. मग मात्र तो जो अंथरुणावर पडला तो हालचाल न करता मुडद्यासारखा पडूनच राहिला. सकाळपर्यंत उठलाच नाही. रात्री त्याला स्वप्न पडले की नाही, ती बाया स्वप्नात आली की नाही याची चौकशी करायची इच्छा होती. पण दिवसभर कुणालाच नानाच्या घरात जायचे धाडस काही झाले नाही. एकतर नानानं घरात दंगा केला होता, त्यामुळं घरातली माणसं सगळ्या कंपनीच्या नावानं ठणाणं करत होती. आणि दुसरे म्हणजे सगळ्या आळीत या प्रकारचा गवगवा झाला होता. रात्री गणा मास्तर आणि बाबू भेटायला आल्यावर चेंगट रुसल्यासारखी मुद्रा करून म्हणाला, काय लेकांनो, आम्हाला तुम्ही इतकी दारू पाजायची वय? काय ताळमेळ मर्दांनो? थोरल्या भावाला बी शिव्या दिल्या की म्या. ते जाऊ दे, झोप तर फर्स्ट क्लास लागली ना? चेंगटाचा चेहरा रडवेला झाला. गणा मास्तर, मरतोय मी आता.
माझी काही धडगत दिसत नाही. का रे बाबा, आले ना सटवी सपनात? जिंकल्यावानी राव. दारू पेलेलं माणूस कसं नाचते तसं काय नाचायला लागली. आरळ आरळ बोलाय काय लागली. धुमाकूळच नुसता. अंगावरचे कपडे काय काढायला लागली. हा, बाबूला आश्चर्य वाटले. मग सांगतोयस काय? मी डोळं घट्ट मिटूनच घेतलं. जोर जोरात वरडतीया, चल नाना चल. खाडकन उतरली ना राव माझी. पुन्हा रातसर जागाच मी. गणा मास्तर, बाबू सगळेच विचारात पडले. हे प्रकरण भलतेच विचित्र होते. काही करा पण बाई काही हलत नाही. या नानाला कसल्या पेचात धरलंय तिनं. याला यातनं सोडवायचा कसा? आपण तर बाबा हात टेकले. नाना हताश होऊन म्हणाला, काहीतरी करा पण मला सोडवा, नाहीतर मी काही जगत नाही लय दिवस. बर बर, बघू. एवढे सांगून दोघे बाहेर पडले. आता मात्र कोणीतरी मांत्रिक देवऋषी आणल्याशिवाय गत्यंतर नाही हे मात्र निश्चित झाले. देवऋषाने सगळी हकीकत ऐकली. नानाला पाहिले. त्याचाही चेहरा गंभीर झाला. तो म्हणाला, हा एक प्रकारचं भूतच, हाडळच आहे ते, पण जरा खवड जातीचे आहे. प्रत्यक्ष भेटत नाही माणसाला, स्वप्नात येऊन त्रास देतीय. मग आता तुम्ही बिनगोर राहावा. जरा टाइम लागल पण मी करतो व्यवस्थितेशीर समज. बराबर त्या बाईला काढून लावतो. काय करता तुम्ही बघा तर खरं. पण ₹1.25 नाही भागायचं. रुपये 101 मोजावं लागतील. काय असेल ते देऊ हो, पण गुण आला पाहिजे. दमादमानं येईल. बाबू म्हणाला, भूत स्वप्नात जात्यात मग माणसाला जायला काय हरकत आहे. तुम्ही मला त्याच्या स्वप्नात घालवा म्हणजे मी झिंजाच ओढतो सटवीच्या. बाबूचं हे बोलणं देवऋषाने हसण्यावर नेले. मग देवऋषाचे उपचार सुरू झाले. आधी काही दिवस नाण्याने गंडेदोरे केलेच होते. पुन्हा नव्यानं सुरू झाले. देवऋषी रोज येऊन मंत्र टाकू लागला. मंत्रलेले पाणी प्यायला देऊ लागला. एकदा कुठला तरी ताईत आणून बांधला. एकदा त्याने 5-6 लिंबे कापून टाकली. दही भाताचा नैवेद्य गावाबाहेर ठेवला. सकाळ संध्याकाळ सगळे प्रकार झाले. रोज सकाळी तो नानाला विचारे, काय कमी आहे का? नाना रडकुंडीला येऊन म्हणे, कशाचं कमी राव, रोज येते ती इतिहास, वर्ण कदा कदा हसतीया, भ्या दाखवतीया. काल हातात हाडकच घेऊन आली होती कुठनं तरी. चल नाना चल म्हणाली, नाहीतर उद्या माणसाची कवटेच आणते म्हणाली. मग देवऋषी म्हणायचा, तुम्ही घाबरू नका, मी आज मंतरलेलं पाणीच टाकतो तुमच्या डोक्यावर. मग तर झालं. काय करताल ते खरं. देवऋषाने सगळे प्रकार करून पाहिले. शेवटी तो नानाच्या भावाला म्हणाला, मध्यान रात्रीला सपान पडायच्या टायमाला डोसकं खालीन पाय वर असं निजवा त्याला. 1-2 घंटे बांधून ठेवा असं. काय होतंय मला सांगा. वडाराने एखादं डुक्कर धरताना जसा आरडाओरडा होतो तसा त्या दिवशी नानाने केला. पण बाबूने त्याला उलटा बांधून ठेवलाच. खुंटीला पाय बांधले आणि खाली डोकं पक्क राहील अशी व्यवस्था केली. नानाने केलेला ठणाना कुणी ऐकून देखील घेतला नाही. त्या दिवशी रात्री हाच दंगा जोरात झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी देवऋषी आल्यावर कणत कुतत नाना म्हणाला, कमाल केली महाराज तुम्ही. का, काय झालं? गेली का बाई? ती कशाची जातीया? दुसऱ्या एका बाईला घेऊन आलती काय? हे ऐकल्यावर देवऋषी ताडकन उठला. तो घराबाहेर पडला. हान बिगार पुन्हा काही परत आलाच नाही. सर्व उपाय संपले. सगळ्यांनीच आता हात टेकवले. कुणीच त्याला विचारायचे धाडस करेना. सगळ्या गावात तोच एक बोलायचा विषय झाला. नाना मात्र रोजच्या रोज ओरडत राहिला. तीच तक्रार करीत राहिला. मला कुणीतरी वाचवा म्हणत राहिला. असे 4-8 दिवस गेले. मग बाबूच्या डोक्यात एकदम सनकच आली. रात्रीच्याला चिंटाला बाहेर काढून तो म्हणाला, हे बघ, आपल्या या गुंडगुळ्याच्या माळावर मारुतीचं देऊळ आहे ना, मी दर शनिवाराला जात असतो तिथं. त्याचं काय, तू आज मध्यान रात्रीला एकट्यानंच तिथं जायच. मारुतीला उलट्या 11 प्रदक्षिणा घाल. उलट्या घातल्या की मारुतीराया खवळतो. त्याला साकडं घालायचं. बाई म्हणाली की त्याचं डोसकं सुटतंय. बरोबर तुझं काम होऊन जाईल. बर मध्यान रात्री माळावर जायचं या कल्पनेनं चिंटाच्या अंगावर काटा आला. पण यातून सुटण्यासाठी तो काहीही करायला तयार होता. थोडी काकू करून तो तयार झाला. बाबूने त्याला उड्यापर्यंत येण्याचे कबूल केले होते.
रात्र अंधारी होती. गार वारा सुटला होता. झाडांची पानं सळसळत होती. त्याच्या फांद्या विचित्रपणे हलत होत्या. चिंट्याला फार भीती वाटली. असला रात्रीचा प्रवास त्यानं जन्मात कधी केला नव्हता. ओल्या त्या अंगाने भराभरा निघून त्याने देऊळ गाठले. मारुतीरायाला दंडवत घातले. प्रार्थना केली. मग उलट्या प्रदक्षिणा घालीत तो देवळाभोवती फेऱ्या मारीत राहिला. त्या अंधारात त्याला कोणीतरी देवळापाशी आले हे जाणवले, पण कोण ते कळले नाही. त्या माणसाने मारुतीला नमस्कार केला. मग त्याने साधी प्रदक्षिणा घातली. अंधारात नीटसे काही दिसले नाही. शेवटी उलट प्रदक्षिणा घालता घालता नाना एकदम त्या माणसाला धडकला. एकदम त्याचे टाळके ठाणकन त्या माणसाच्या डोक्यावर आदळले. इतक्या जोरात की तो माणूस मटकन खालीच बसला. अगं आई ग, अरे डोके गच्च धरून खाली बसला. तो उठेच ना. नानाच्या डोक्याला तर चांगल्या झिंझिण्या आल्या होत्या. हाताने चाचपून पाहिले तर बोटाला ओले ओले लागले. बहुधा रक्त असावे. बापरे, म्हणजे खोक पडली की काय? आणि माणूस कोण? नानाला एकदम भीती वाटली. प्रदक्षिणा पूर्ण करून त्याने जी धूम ठोकली ती घरी पोचेपर्यंत त्याने मागे वळून पाहिलं नाही. आला तो गडी थेट अंथरुणातच पडला आणि चमत्कारच झाला. कधी नव्हे ते त्या दिवशी रात्री नानाला शांत झोप लागली. त्याला कसलेच स्वप्न पडले नाही. ती भयंकर बाई दिसली नाही. खूप दिवसांनी त्याला निर्मळ झोप लागली. मग 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 4 दिवस गेले, पण नानाला स्वप्न पडलेच नाही. ती बाई कधी स्वप्नात आली नाही. 4 दिवसानंतरची गोष्ट. नेहमीप्रमाणे बैठक भरली होती. नाना चिंगटेही डोक्याला पट्टी बांधून हजर होता. आपण कशा प्रदर्शना घातल्या आणि खोक कशी पडली हे त्यानं सविस्तर सांगितले. तेव्हापासून ते भयंकर स्वप्न पुन्हा कधी पडलेच नाही हेही वर्णन करून सांगितले. मग शेवटी तो म्हणाला, कसं काय एकदम बाई यायची बंद झाली काही पत्त्या नाही. नाही आली एवढं खरं. सगळी मंडळी शांतपणानं त्याची कथा ऐकत होती. सगळे उत्सुकतेने त्याच्या तोंडाकडे बघत होते. नानाला त्यामुळे कृतकृत्य वाटत होते. गणा मास्तर ही हकीकत ऐकल्यावर गंभीर झाला. तो म्हणाला, नाना, टक्कर झालेला माणूस कोण कळलं का तुला? नाही, मी नाही चौकशी केली. कोण? तो रेवण लिगाडे होता. रेवण लिगाडे म्हणजे गावातल्या शेट्टे अण्णांचा कारभारी. गडी चांगलाच दणकट होता. तरीच बरं का आपल्याला खोक पडली. मग बरोबर आहे. पण तुला कसं माहित गणा मास्तर? गणा मास्तर 2 मिनिटं काहीच बोलला नाही. मग त्याच गंभीर स्वरात तो म्हणाला, आज दुपारच्याला शेट्टे अण्णांनी मला बोलवलं होतं. कशापायी? मला म्हणाले, गणा मास्तर, काय घोळ झालाय काही कळत नाही. हा आमचा रेवण परवा अंधारात धडकला कुणाला तरी जोरात. डोकं झणझणलं. घरी येऊन झोपला नेहमीप्रमाणे आणि मध्यान रात्रीला एकदम वरडत उठला. काय म्हणून? सगळ्यांनीच एकदम विचारले. गणा मास्तर म्हणाला, एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात एक भयंकर बाई दिसली म्हणत होता. केस मोकळं सोडलेली, मळवट भरलेली. खदा खदा हसती आणि म्हणतीया, चल रेवण चल. आज 4 दिवस झालं रोज हे सपन पडतंय त्याला. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा. कथा आवडल्यास इतरांना शेअर करा. कथेला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.